नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी परीक्षा सामाजिक शास्त्र या विषयाचे आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा, टी-ई-टीसाठी बघा लागणारे 8000 प्रश्नांसह आपल्याकडे एक PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच PDF हे पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, सहारा हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडामधलं वाळवंट आहे? बघा, सहारा हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडामधलं वाळवंट आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सहारा हे वाळवंट विद्यार्थी मित्रांनो आफ्रिका या खंडामधलं ते वाळवंट आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भारतामधील बघा वाळवंटाचे नाव खालीलपैकी काय आहे? बघा, भारतामधील वाळवंटाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भारतामधील बघा वाळवंटाचे नाव म्हणजेच थरचे वाळवंट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, घग्गर नावाची नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून प्रामुख्याने वाहते? बघा, घग्गर नावाची नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून प्रामुख्याने वाहते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, घग्गर नावाची नदी विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने हिमाचल प्रदेश या राज्यामधून वाहणारी ती नदी आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, अंदमान आणि निकोबार ही बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, अंदमान आणि निकोबार ही बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अंदमान आणि निकोबार ही बेटे विद्यार्थी मित्रांनो बंगालच्या उपसागरामधली ती बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा, हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने वायव्य भागामध्ये तो झाला होता। प्रश्न क्रमांक 6 बघा, दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना खालीलपैकी काय? बघा, दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना विद्यार्थी मित्रांनो पूर्व घाट असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतीय उपखंडामध्ये एकूण किती देश आहेत? बघा, भारतीय उपखंडामध्ये एकूण किती देश आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भारतीय उपखंडामध्ये एकूण 7 देश आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा व्यापारी मार्ग म्हणजेच खालीलपैकी कोणता मार्ग होय? बघा, चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा व्यापारी मार्ग म्हणजेच खालीलपैकी कोणता मार्ग होय? बघा, व्यापारी मार्ग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रेशीम मार्ग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, किल्ले, लेणी, स्तूप यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या साधनामध्ये होतो? बघा, किल्ले, लेणी आणि स्तूप यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या साधनामध्ये होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, किल्ले, लेणी, स्तूप यांचा समावेश विद्यार्थी मित्रांनो भौतिक साधने या साधनामध्ये प्रामुख्याने होतो। प्रश्न क्रमांक 10 बघा, प्राचीन कालखंड यांचा कालावधी खालीलपैकी कोणत्या शतकापर्यंत होता? बघा, प्राचीन कालखंड यांचा कालावधी खालीलपैकी कोणत्या शतकापर्यंत होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, प्राचीन कालखंड यांचा कालावधी 8व्या शतकापर्यंत प्रामुख्याने होता। प्रश्न क्रमांक 11 बघा, सन 1921 मध्ये पंजाबमधील खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी सर्वात प्रथम उत्खनन हे केले? बघा, सन 1921 मधील पंजाबमधील खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी सर्वात प्रथम उत्खनन हे केले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पंजाबमधील विद्यार्थी मित्रांनो सन 1921 मध्ये सिंधू नदीच्या काठी सर्वात प्रथम उत्खनन हे
केले होते। प्रश्न क्रमांक बघा 12 बघा, नगर रचना, रस्ते, घरबांधणी हे सर्व वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहेत? बघा, नगर रचना, रस्ते आणि घरबांधणी हे सर्व वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहेत? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत। प्रश्न क्रमांक 13 बघा, महावीर जैन हे जैन धर्मामधले खालीलपैकी कितवे तीर्थकार? महावीर जैन हे जैन धर्मामधले खालीलपैकी कितवे तीर्थकार आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, महावीर जैन हे जैन धर्मामधले 24वे तीर्थकार आहेत। प्रश्न क्रमांक 14 बघा, गौतम बुद्धांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते? बघा, गौतम बुद्धांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सिद्धार्थ विद्यार्थी मित्रांनो गौतम बुद्धांचे मूळ नाव होते। प्रश्न क्रमांक 15 बघा, आर्य सत्य आणि पंचशील तत्वे खालीलपैकी कोणत्या धर्मामध्ये सांगितलेले आहेत? बघा, आर्य सत्य आणि पंचशील तत्वे खालीलपैकी कोणत्या धर्मामध्ये सांगितलेले आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, आर्य सत्य आणि पंचशील तत्वे विद्यार्थी मित्रांनो बौद्ध धर्मामध्ये सांगितलेले आहेत। प्रश्न क्रमांक 16 बघा, जीवक नावाचा वैद्य खालीलपैकी कोणत्या राजघराण्यामध्ये होता? बघा, जीवक नावाचा वैद्य खालीलपैकी कोणत्या राजघराण्यामध्ये होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, जीवक नावाचा वैद्य विद्यार्थी मित्रांनो बिंबिसार यांच्या या ठिकाणी राजघराण्यामध्ये होता। प्रश्न क्रमांक 17 बघा, बौद्ध धर्माची बघा पहिली धम्म परिषद कोणत्या ठिकाणी झाली होती? बघा, बौद्ध धर्माची पहिली धम्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, राजगृह या ठिकाणी ती झाली होती। प्रश्न क्रमांक 18 बघा, नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नाट्यशास्त्र हा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो भरतमुनी यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा, विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो हम्पी ही विजयनगर या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा, भारूड हे रचना प्रकार पुढीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? बघा, भारूड ही रचना प्रकार पुढीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला हा प्रकार आहे भारूड? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी मित्रांनो संत एकनाथ महाराजांनी विद्यार्थी मित्रांनो भारूड हा रचना प्रकार रूढ केलेला हा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा, भारताच्या मूळ संविधानामध्ये एकूण किती कलमे होती? बघा, भारताच्या मूळ संविधानामध्ये एकूण किती कलमे होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भारताच्या मूळ संविधानामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 395 एवढी कलमे होती। प्रश्न क्रमांक 22 बघा, भारतीय राज्यघटनेच्या बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा शोषणाविरुद्धचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे? बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये बघा शोषणाविरुद्धचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्पष्ट करण्यात आलेला आहे? बघा, शोषणाविरुद्धचा अधिकार म्हणजेच कलम 23 आणि 24 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा, निबंधमाला हे मासिक खालीलपैकी कोणाचं? बघा, निबंधमाला हे मासिक खालीलपैकी कोणाचं या ठिकाणी मासिक आहे? बघा, निबंधमाला हे मासिक। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर निबंधमाला हे मासिक विद्यार्थी मित्रांनो विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे या ठिकाणी ते मासिक आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा, औद्योगिक क्रांती खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती? बघा, औद्योगिक क्रांती खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक क्रांती बघा सर्वात प्रथम इंग्लंड या देशामध्ये ती झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोकरशाहीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? नोकरशाहीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नौकरशाहीची निर्मिती बघा लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नौकरशाहीची निर्मिती ही केली होती। प्रश्न क्रमांक 26 बघा, पाईकांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा, पाईकांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पाईकांचा उठाव
ओडिसा या भागामध्ये तो झाला होता। प्रश्न क्रमांक 27 बघा, संवाद कौमुदी या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा, संवाद कौमुदी या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 28 बघा, सन 1905 मध्ये बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी केली? बघा, सन 1905 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी केली होती? बघा, सन 1905 मध्ये बघा बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लखनौ हा करार पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा, लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1916 मध्ये लखनौ हा करार झाला होता। प्रश्न क्रमांक 30 बघा, ग्रह आणि तारे यांच्यामधले बघा अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? ग्रह आणि तारे यांच्यामधलं बघा अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ग्रह आणि तारे बघा यांच्यामधलं अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष या ठिकाणी हे एकक वापरतात। प्रश्न क्रमांक 31 बघा, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वॉररेषा असे म्हणतात? बघा, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वॉररेषा असे म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 180 बघा 180 अंश या रेखावृत्ताला विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय वॉररेषा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 32 बघा, वातावरणाच्या बघा सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, वातावरणाच्या बघा सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, वातावरणाच्या बघा सर्वात खालच्या थराला विद्यार्थी मित्रांनो तपांबर असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 33 बघा, दक्षिण अमेरिकेमधील बघा पंपास गवताळ प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणते वारे वाहतात? बघा, दक्षिण अमेरिकेमध्ये बघा पंपाळ या गवताळ प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे वाहतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, दक्षिण अमेरिके व पंपाळ या गवताळ प्रदेशामध्ये विद्यार्थी मित्रांनो पॉम्पेरो या नावाच्या ठिकाणी वारे या ठिकाणी प्रामुख्याने वाहतात। प्रश्न क्रमांक 34 बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पृथ्वी स्वतःभोवती फिरते यांना विद्यार्थी मित्रांनो परिवलन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 35 बघा, सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, सार्वजनिक काका असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, सार्वजनिक काका। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गणेश वासुदेव जोशी यांना विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक काका असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 21 एप्रिल या दिवशी विद्यार्थी मित्रांनो नागरी सेवा दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर अनुताई वाघ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 38 बघा, काळीसरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, काळीसरार हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? काळीसरार हा प्रकल्प तर वाघ नदीवरचा या ठिकाणी तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महाराष्ट्र राज्याची बघा मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नकाशामध्ये बघा पर्वतीय प्रदेश या ठिकाणी बघा दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणता रंग? बघा, नकाशामध्ये बघा पर्वतीय प्रदेश या ठिकाणी बघा दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणता रंग वापरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, तपकिरी रंग या ठिकाणी वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 20 ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा, 20 ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? 20 ऑगस्ट। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, ऊर्जा अक्षय दिवस या ठिकाणी असतो।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ISI ही गुप्तहेर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? बघा, ISI ही गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची गुप्तहेर संघटना आहे? ISI तर पाकिस्तान या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पवन ऊर्जेमध्ये भारताचे जगामध्ये खालीलपैकी कितवे स्थान आहे? पवन ऊर्जेमध्ये भारताचं जगामध्ये खालीलपैकी कितवे स्थान आहे? बघा, पवन ऊर्जेमध्ये विद्यार्थी भारताचं जगामध्ये बघा 4थे या ठिकाणी स्थान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, राष्ट्रीय ग्राहक दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 24 डिसेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो ग्राहक दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? बघा, भारतामध्ये बघा एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील अंदमान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकमेव या ठिकाणी जिवंत ज्वालामुखी आहे बॅरन बेटमध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात? बघा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील उत्तराखंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आग्नेय दिशेला विद्यार्थी मित्रांनो बंगालचा उपसागर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा किती वर्षांनी नियमितपणे जनगणना होत असते? भारतामध्ये बघा किती वर्षांनी नियमितपणे जनगणना ही होत असते? बघा, भारतामध्ये बघा 10 वर्षांनी विद्यार्थी मित्रांनो नियमितपणे जनगणना ही होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय अवकाश संशोधनाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भारतीय अवकाश संशोधनाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर विक्रम साराभाई यांना या ठिकाणी भारतीय अवकाश संशोधनाचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 50 बघा, हिटलरच्या खालीलपैकी कोणत्या आत्मचरित्रामधून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप हे स्पष्ट होते? बघा, हिटलरच्या खालीलपैकी कोणत्या आत्मचरित्रामधून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप हे स्पष्ट होते? तर माझा लढा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 प्रश्न क्रमांक 51 बघा, अरवली पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा, अरवली पर्वतामधलं बघा सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा लागणारे टीईटीसाठी बघा लागणारे बघा 8000 प्रश्नसंग्रह असेल एक PDF आहे. त्यामध्ये आपण या ठिकाणी इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, सर्व विषय आपण त्यामध्ये आपण या ठिकाणी प्रश्न हे टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच PDF हे पाठवले जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.